आलेले आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तर आपण पाहिले नाणेफेकीचे जे कॉल आहे ते बंदरावरती काल्हेर संघाच्या बाजूने लागलेला आहे। आपण सर्वप्रथम जाणूया की नाणेफेक आपण जिंकला आहात तर आपला निर्णय काय असेल। क्षेत्ररक्षण यस क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। आपण पाहतोय की एजी स्पोर्ट निंबोली एक ताकदवर संघ आहे। या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याची आपली मजल असेल। 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। यस तुमची टीम चांगली आहे आणि तुमचाही खेळ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय। तर आपण जे आयोजन नियोजन पाहतोय या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्याबद्दल आणि या कमिटीच्या बद्दल आपण काय म्हणाल। आयोजन तर खूप चांगलं आहे। कमिटीचा मी आभार करतो कारण की ही स्पर्धा खूप छान आयोजन केलेले आहे। खूप खूप धन्यवाद। आपण जाऊया एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या संगणकाकडे। आपणासाठी जो टास होता तो महत्त्वाचा होता। हा महत्त्वाचा होता। टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षणच केलं असतं। यस या वेळेस आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध कामगिरी करायची आहे। आता फलंदाजी करायची आहे तुम्हाला आणि आपण कित्येक स्पर्धेमध्ये ते पाहते आलो आहे की तुम्ही जेव्हा नाणेफेक जिंकता तेव्हा फलंदाजी घेता। या वेळेस क्षेत्ररक्षण करण्याचं होतं परंतु त्या उलट कामगिरी करायची आहे। तर किती धावांची मजल मारू शकाल। एक 45-50 धावांची मजल मार। यस या धावा ज्या आहेत ना प्रत्येक टीममध्ये बनल्या जातात कारण आपण पाहतोय ना कालपासून जी खेळपट्टी आहे फलंदाजांना साथ देणारी होत चाललेली आहे। कारण ऊनही आपण पाहतोय सूर्यनारायण प्रखड पाहायला मिळतंय। आपण जे आयोजन नियोजन पाहतो खास करून आपण पाहिलं तर सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजनाचं जे काही असेल ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्यासाठी एक पर्वणी आहे। तर या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। नितेशजी पाटील याचा आणि आमचा म्हणजे फार वर्षापूर्वीचा संबंध आहे। सध्या त्यांच्या मिसेस सरपंच आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा। आणि इथे जो आयोजन केलं आहे विजय स्पोर्ट्स खांडपे आमची जावे कंपनी भांजे कंपनी सगळ्यांची मेहनत आहे आणि पूर्ण संघाची मेहनत आहे। आणि विशेष असं बोलायला लागतं का आता बोलत होते का प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही असं हे केलं आहे। माणसाने कधी प्रवाहाच्या विरुद्धच जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला संघर्ष आणि धैर्य काय आहे ते कळते। पाण्याच्या प्रवाहाच्या बरोबर कोणीही पोहू शकतो पण पाण्याच्या विरोधाने पोहण्याची ताकद जी माणसामध्ये असते तोच खरे त्याचा धैर्य आणि स्वतःचा स्वाभिमान असतो। मला एवढे ज्या स्पर्धेच्या माध्यमातून बोलायचं आहे नितेशजीचा आता उल्लेख केला आहे का चांगलं आयोजन केलं आहे नियोजन केलं आहे पण त्याच्या मागे सुद्धा विजय स्पोर्ट खांडपे हा मजबूतीने संघ उभा राहिला आहे म्हणून एवढं चांगलं आयोजन नियोजन झालेलं आहे। प्रत्येक गोष्टीसाठी पैसाचा काम करत नाही पैशाच्या बरोबर आपली मेहनत आपला प्रामाणिकपणा पण असायला लागतो तेव्हा असं सुंदर भव्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतो। खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं। आपल्यालाही या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते बंदरावरती काल्हेर संघाच्या बाजूला लागलेले आहे आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद। देवळाई सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात खांडपे या गावात हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात देवळाई सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात देवळाई सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात।
बाला तरे आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती या क्रिकेट मंचावरती आपण जे मागील मॅच खूप चांगल्या पद्धतीने विजय संपादन करून दिलं त्यासाठी सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख रक्कम आले होतं तर ते आपण घेऊन जायचं आहे. बाला तरे आपण या आणि आपला पारितोषिक जो आहे 1000 रुपयाचा तो घेऊन जायचा आहे. कारण शेवटच्या ओव्हरला जर आपण पाहिलं तर 7 धावा होत्या आणि त्या 7 धावांमध्ये एक चौकार सुद्धा लागला होता आणि त्यानंतरही आपण जर पाहिलं तर त्या धावा वाचवलेल्या आहेत. त्याच्यासाठी सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख रक्कम इथं जाहीर झालं होतं आणि ते प्रदान करण्यात येत आहेत. तर या बाला तरी आपण या लगेच. तर आता चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय बंदरामध्ये काल्हेर वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली या संघादरम्यानले एक काटेकी टक्कर मित्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे चांगली क्षमता ॲबिलिटी आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकून सर्वप्रथम आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे काल्हेर संघाने. तर यस आपण पाहतोय आज ज्यांचा बर्थडे आहे खास करून जितूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता बाला तरे यांचं दिले जाते 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. तर चला लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. पंचही येतील आणि सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवायची आहे. वरील गटामध्ये जर विचार केला ना आपण तर जय बजरंग गोरसे आणि जय बजरंग कारिवली संघाला मात्र परास्त केलं होतं. आपण पाहिलं तर जय बजरंग कारिवली आणि गावदेव रांजोली हा पहिला सामना जो पाहायला मिळाला होता तोही अप्रतिम पाहायला मिळाला होता. तिथेही आपण जर पाहिल्यानंतर 4 रनांची ती मॅच हरली गेली होती. जय बजरंग कारिवली टार्गेट होतं 69 धावांचं आणि त्या शेवटच्या चेंडूवरती तो खेळ येऊन ठेपला होता. 6 धावा हव्या होत्या त्या शेवटच्या चेंडूवरती आणि बाला तरे गोलंदाज होता आणि त्यांनी चांगली गोलंदाजी करत तिथे सामन्याला विजय संपादन करून दिलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मागील सामना संपन्न झाला दुसऱ्या फेरीचा अर्थात जय बजरंग गोरसेही त्या ठिकाणी होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा जमा केल्या होत्या. 46 धावांचं लक्ष्य होतं. त्यानंतर 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना एक चांगली सुरुवात मित्र म्हणून करून दिली गोलंदाज खास करून जर विचार केला आपण तर निलखंड यांनी धावा कमी थांबवल्या. त्यानंतर मात्र कालुराम यांनी चांगली कामगिरी केली. शेवटच्या वेळेला 7 धावा बाकी असताना मात्र बाला तरे यांनी आपली कर्मकुशलता अर्पण करून आपल्या कोठ्यातील सर्वोत्तम चेंडूची फेकी करत असताना एक उत्तम विजय संपादन करून दिलं. आणि आता या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की बंदरामध्ये काल्हेर आणि एजी स्पोर्ट निंबोली या संघादरम्यान एक चांगली मॅच टप पाहायला मिळेल. साई कृपा डोंगे संघाला पुढे चाल दिलेली आहे कारण त्यांचा प्रतिस्पर्धी संघ वीर तानाजी दापोडे काही कारणास्तव इथं पोहोचू शकला नाही. त्या कारणाने त्यांना पुढे चाल दिलेली आहे. आता मात्र या सामन्यातून जो विजय संपादन करेल तो साई कृपा डुंगे या संघाशी 2 हात करेल. नरेश आणि साईनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. क्या बात आहे. खूप चांगला फटका सजवलेला आहे. राजन धावतो चेंडू मागे
परंतु त्याच्या आवाक्या बाहेर जातो की काय पाण्यासारखं राहील. यस, चेंडू सीमा पार, चौकार. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र थांबला नाहीये, गेला सीमा पार. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता राजन यांच्या माध्यमातून, परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू मात्र सरस झाला सीमा पार, चौकार. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, ते चांगला फटका सजवलेला आहे. काय घडतं पाहूया. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. चांगला धावफलक या 3 चेंडूंमध्ये सजवलं गेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना एक चांगली फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये साईनाथ यांच्या माध्यमातून. या वेळेस पाहतोय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून चेंडू सीमा पार, हा येतो एक दणदणीत चौकार. या 4 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 12 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिले षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उत्तम प्लेसमेंट इथं मात्र पाहायला मिळते साईनाथ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज दया भंडारी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 2 चौकार गेलेले आहेत, इनफिल्डच्या वरतून खेळले गेलेत. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. या वेळेस हाही फटका दमदार असरदार, हाही चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. अजून एक येतोय चौकार. क्या बात आहे. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चौफेर पाहायला मिळते. या वेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून. इथे मात्र काय घडतंय, तो जो पट्टी बांधलेला आहे त्याच्यावरती जर लागला गेला तर षटकार आहे आणि यास इथं मात्र षटकार घोषित केलेला आहे. त्याच्या खाली जर लागले गेले तर तुम्ही धावू शकता, परंतु त्या टावरच्या वरती जी पट्टी बांधलेली आहे पिवळ्या कलरची त्याच्यावरती जर लागला गेला तर षटकार आणि षटकार घोषित केला जातोय. आणि षटकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावरती. आपण पाहिलं तर दुसरा हा गोलंदाज ठरतोय 22 धावा देणार. देवरून संघाकडून खेळत असताना शरद याने 22 धावा दिल्या होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्या खर्च केल्या होत्या त्या गुरु याने 29 धावा. आणि आपण पाहिलं तर संजय याने सुद्धा 26 धावा दिल्या होत्या. शेलूमाता वर्ल्ड संघाचा प्रमोद भोईर याने सुद्धा 22 धावा दिल्या होत्या. म्हणजे हे मागडे गोलंदाज आजच्या ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. नवीन गोलंदाज संतोष येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवला मिस टाइम आहे. पाहूया. स्वतः गोलंदाज येतोय परंतु सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केलेली आहे. प्रोटेक्शन नाही आहे, कव्हरला कोणी नाही आहे, परिणाम स्वरूप ही धाव बनली गेली आहे. आणि इथं मात्र रनआउटची संधी चालून आली होती. दोन्ही संघाच्या माध्यमातून गनिमी कावा चालू आहे. एक विकेट फेकायला बघतोय तर एकाचं मत आहे की तू थांबून राहा. पाहूया. या 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 24 धावा धावफलकावरती. आपण पाहिले तर मागील मॅच मध्ये एका षटकामध्ये 28 धावा घेतल्या. त्यानंतर 3 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. हरकत नाही, या ओव्हरला 22 गेल्या, परंतु येणाऱ्या गोलंदाजांनी मात्र कमबॅक करावा लागतं. यावेळेस चपल झाले ते क्रॉस झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु आपण पाहतो चेंडू निघून गेला स्टँडच्या वरतून. आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे.
24 या अंकावरती स्थित आहे, बनून आहे. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा इथं प्रयत्न होता. उजवीष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून केली जाते. आपण पाहू शकता अतुलजी शर्मा सर, आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय पसवेगिरीचा चेंडू स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र पाहायला गेले तर निर्धावचे होते सांगता. कमबॅक केलेला आहे या गोलंदाजाने. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, कनेक्शन झालेलं आहे परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. या परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राम येतोय. याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परंतु गोलंदाजाला खूप दाद द्यावी लागेल. त्याने कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत मी तर म्हणतोय की 3 धावा खर्च केलेले आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. गडी बाद केलेला आहे. म्हणजे अतिशय इकॉनॉमिकल आणि कंजूस भरी गोलंदाज ज्याला म्हटलं जातं. मॅजिकल ओव्हर हाताळताना पाहायला मिळते. संतोष पुन्हा एकदा टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंगांच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता. डायरेक्ट हिट झाले की काय पाहायला मिळेल परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. 26 धावा धावफलकावरती. म्हणजे पाहू शकता आपण किती चांगल्या पद्धतीचं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक गडी जरूर बाद झालेला आहे परंतु धावसंख्या जी पहिल्या ओव्हरमध्ये होती ती चांगली होती. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावसंख्या जमा केलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया. साई येतोय स्ट्रायकर एंडला. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे गॅप मध्ये. इथं मात्र पाहतोय आपण शेवटच्या चेंडूवरती उत्तम प्रहार क्वालिटीचा दर्जेदार येतोय चौकार. धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 या अंकावरती. तर चला स्पीडअप करायचं आहे थोडस आजच्या दिवसाचा विचार करून. पंचाने विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष घालत तर खेळाला लवकरात लवकर कशा प्रकारे सुरुवात होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. इथे मात्र पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक प्रयत्न मी तर म्हणेन. काय आवश्यकता होती का? निश्चित दोघांनाही प्रश्न पडला असेल. फलंदाज बाद होतोय की नाही हेही पाहण्यासारखं राहील. यस इथे मात्र जर पाहायला गेलं ना तर विचार विनिमय केला जातोय दोन्ही पंचांच्या माध्यमातून की दोघांनी स्ट्राईक सोडले आहे की नाही. जर दोघांनी स्ट्राईक सोडले असेल तर राम बाद होईल आणि जर साईंनी स्ट्राईक सोडली नसेल तर राम हा सेफ असेल, पाण्यासारखं राहील. पंच सुनील म्हात्रे सर जागेवर येतील आणि निर्णय देतील. या सेफ आहे, सेफ आहे. निश्चितच एक धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु त्यांचा नाद काय डगआउट पर्यंत पोहोचला गेला नाहीये. एकच धाव घेतली जाते. पुन्हा एकदा पाहूया. राजन डी गोलंदाजी मार्क वरती तयार होते. यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. इथं मात्र दुसऱ्या धावेचा अवसर आहे की नाही. नाही, चांगले क्षेत्ररक्षण होते. अतिशय पॅक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये जिथं धावा खर्च झाल्या त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज.
धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 32 या अंकावरती 32. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र उजवेष्टी सोडून जातोय. वेग परिधान करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय, परंतु व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. साई नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जमा केली गेली आहे त्यांच्या माध्यमातून. यावेळेस उडवला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दुरून येईल. सेफ लँडिंग होते की काय? यस, सेफ लँडिंग होते. दोघांमधील तालमेल पाहायला मिळालेला नाहीये, पण एक चांगली कॉलिंग आहे मित्र. ज्यावेळेस असे कॅचेस उडतायत त्यावेळेस आपण थोडस दक्ष पाहायला मिळायला पाहिजे. एकामेकाला कॉलिंग करणं गरजेचं आहे की मी घेतो की तू घे. आणि तर आपण अनेक असे चित्र पाहतोय की त्याच्यामध्ये खेळाडूला इजा होते आणि आपलं आता ते वय राहिले नाही इजा सहन करण्याची. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलला जातो की काय? यस, सूर्यनारायणची किरणे डोळ्यावरती आली होती, परंतु न घाबरता न डगमगता अतिशय चांगल्या पद्धतीने झेल कन्वर्ट केलेला आहे. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. इथं मात्र कुठेतरी आता सामना कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय. पहिल्या षटक सोडलं तर या षटकांमध्ये ही कामगिरी चांगली पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज झपावतय आणि नामी संधी चालून आली होती. आणि इथं मात्र काय घडतंय पाहूया. यस, थर्ड अंपायर दिलेला आहे कारण अतिशय क्लोज डिसिजन आहे. बॅट्समन सेफ आहे. एक चांगला प्रयत्न, चांगला आपण पाहिलं तर बाद करण्याचा संयोग जुलून आला होता, परंतु फलंदाज पोचला गेला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 37. यावेळेस सोडवला, क्या बात आहे. चांगला फटका खेळून काढलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव घेतली जाते. बॅट वरती घेतला जातोय चेंडू. इथं मात्र आपण पाहिले तर षटक क्रमांक समाप्त होते. तिसरं धावसंख्या 38 या अंकावरती लागली गेली आहे. एका ओव्हरमध्ये 22 कुठे आणि 2 ओव्हरमध्ये 16 कुठे. हे असतं कॅल्क्युलेशन क्रिकेट मित्र आपल्याला पाहायला मिळते. गोरसेचं तसंच झालं होतं. 46 धावांचं आव्हान होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या आणि त्यानंतर 18 मध्ये 18 नाही झाल्या. म्हणजे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे.
असं कोणीही वर्तवू शकेल का 28 आले तर आता सामना जिंकू शकतोय, परंतु जिद्द चिकाटीने संघर्ष सोडलं नाहीये. मैदानामध्ये जे काही घडतंय ते आपल्या बाजूनेच घडेल याच्यासाठी उत्तम प्रयत्न मात्र गावदेवी रानोळी संघाचं पाहायला मिळालं आणि चांगली कामगिरी झाली. यावेळेस मिथून येतोय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. 38 धावावरती लागल्या गेल्या आहेत. 45 पर्यंत जर धावसंख्या गेली तर एक चांगला फाईट स्कोर टोटल पाहायला मिळेल. बंद्रा मारुती काल्हेर संघाकडे सुद्धा पिंच हिटर आहेत, परंतु पाहूया आता यावरमध्ये किती धावा जमल्या जातील. यावेळेस सोडवलाय पुन्हा एकदा चांगला फटका सजवलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली जाते आणि एक धाव घेतली जाते आणि साई येतो यावेळेस स्ट्राईक वरती, ज्याने आपण पाहिलं आतापर्यंत खूप चांगला खेळ केलेला आहे. त्यांच्या बॅट मधून 27 धावा जमा झालेल्या आहेत. 2 चौकार, 3 चौकार आणि 1 षटकार, 4 चौकार आणि 1 षटकार अशा रीतीने आपण पाहिलं तर 27 धावांवरती नाबाद खेळतोय. संघाला पूर्णपणे तारून नेतोय, एकाकी किल्ला लढवतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळी हलक्या हाताने फ्लिक केलेला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सीमा पार. उत्तम दर्जाचा शुमार चौकार. इथं मात्र आपण जर पाहिलं तर अतिशय हुशारीने खेळला गेलेला फटका पाहायला मिळतोय, कारण क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली रिजन होतं, फक्त दिशा दिली आणि एक चौकार खेळला गेला. 43 धावा फलका पडते. पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला हेमंत, दुसऱ्या बाजूला साई. दोघांनी कुठल्या प्रकारची घाई न करता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. हवं तिथे धावा घेतल्या जात आहेत. त्या अनुषंगाने धावसंख्या धापलकावरती चांगली सजली गेली आहे. 45 धावा. संघनायकांनी सांगितलं होतं की एवढे धावा जमा करेन आणि तेवढ्या धावा जमा झालेल्या आहेत. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण. धावची होते सांगतात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 45. एक चांगली टोटल आता मात्र लागली गेली आहे धावपलकावरती. दोन्ही फलंदाजांनी जर जागा सोडत नाहीत तर फलंदाज बाद दिला जात नाही. आपला हा कमिटीचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर फलंदाज सेफ पाहायला मिळतं. हेमंत. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अनसाइडला खेळून काढला होता, परंतु आपण पाहतो एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. हे चांगले षटक आहे पाहायला मिळतंय. एक चौकार जरूर लागला गेला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. गोलंदाज मिथून. 46 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे काय करण्यासाठी हेमंत यांच्या हातामध्ये. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि एक खराब कामगिरी आणि दुसरी धावी लगेच कंप्लीट करताना पाहायला मिळाली. 48 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 49 टू विन. 49 धावसंख्या विजयासाठी जमा करावी लागेल बंद्रा मारुती काल्हेर या संघाला.
एजी स्पोर्ट निंबोली संघाला विनंती आहे पण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंचांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये तुम्हीही जरा खेळाडूंकडे लक्ष केंद्रित करून खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. प्रत्येक वेळी टायमिंग सेट केले जाते. येस आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण फुटबॉलचे आपण पाहू शकता कमिटी मेंबर सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचा शुभ आगमन होत आहे. आपले सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत उमेशजी तरे साहेब आहेत. आपल्याही या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आपण पाहिले तर बंदरावरती काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि आपण पाहतोय आज या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत. आपलेही सहर्ष स्वागत आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाला विनंती आहे की आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सुस्वागतम. या दुपारच्या सत्रानंतर आलेल्या सर्व क्रिकेट रसिक असतील, खेळाडू असतील, मान्यवर असतील, कमिटी मेंबर असतील, या सर्वांचं या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहू शकता दुपारच्या सत्रानंतर प्रकाशजी तरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष स्वागत आहे. तर निश्चितच आपण पाहू शकता या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कमिटी मेंबर. तर त्यांचा केला जातो येतोजी स्वागत आणि सन्मान. ज्यांचा आज वाढदिवस आहे सन्माननीय जितूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान. निश्चितच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते नितेशजी पाटील साहेब यांचा आपण पाहिलं तर 1 तारखेला वाढदिवस होता. त्या अनुषंगाने आपण पाहिले तर ती मॅचला सुरुवात झाली, इव्हेंटला सुरुवात झाली. आज सांगता करायची आहे आणि सांगतेचं औचित्य आपल्याला पाहायला मिळतोय. जितूजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान. तसेच उमेशजी तरे साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान इथं केला जातोय. मी विनंती करतोय जितूजी पाटील साहेब आपल्या शुभ असते त्यांना येतोजी स्वागत आणि सन्मानाने सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेची माहिती शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप धन्यवाद मान्यवरांचा. आपण पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा सजवली गेली आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते मित्र माननीय मोनिका नितेश पाटील मॅडम या गावच्या सरपंच आहेत आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा सरपंच चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा कर्ताधर्ता वनमॅन शो मान्य श्री नितेश पाटील साहेब यांची देण आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची सांगता आहे. अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे आणि चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळते 2 संघांदरम्यान. एका बाजूला बंदरावरती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला एजी स्पोर्ट निंबवली. एक चांगला टोटल धापलकावरती जमा केलेला आहे आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली संघाने. कारण आपण पाहिलं तर विजयाचं समीकरणासाठी 49 धापांची गरज आहे, पाण्यासारखं राहील.
की धावा कंप्लीट केल्याच जातील की गोलंदाजी जादू दाखवत या धावा थांबल्या जातील. साई येतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली. त्यांच्या जोरावरती एक चांगला टोटल धावफलकावरती सजला गेला. प्रति षटकामध्ये 12.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पहिला चेंडू, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉसची डिलिव्हरी आणि पुरेपूर फायदा घेतला जातोय. चेंडूला मात्र सीमा पार फेकून दिलं जाते चौकारासाठी. पुढे चेंडू यावेळेस उडवला वाढ शॉट. क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार. बिगिट षटकार. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते 11 या अंकावरती. निश्चितच आपण पाहतोय की एक चेंडू आणि 11 धावा. कोण म्हणतोय एका चेंडूमध्ये 11 धावा बनत नाहीत? त्या बनल्या गेल्यात. प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावांचं लक्ष असताना इथं मात्र प्रहार पाहायला मिळतात. दोन्ही चेंडूवरती बिग हिट, मोठे फटके पाहायला मिळे. निश्चितच आपण पाहिलं तर देवरिंग या संघाने खेळ करत असताना एका चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. या वेळेस आपण पाहू शकता माजी सरपंच सन्माननीय विनोदजी तरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समेत मान्यवर ही उपस्थित आहेत. सन्मान्य विलासजी पाटील साहेब, त्याचबरोबर मान्य श्री योगीजी पाटील साहेब, आपले या क्रीडा मंचावरती सरस स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. यावेळेस हलक्या त्याने दिशा दिलेली आहे. इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला होता अडवण्याचा, परंतु चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. अजून एक दर्जेदार येतोय चौकार. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहू शकता 15 या अंकावरती. 49 धावांचं लक्ष असताना मात्र इथं चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, खराब सुमार दर्जाची इथं मात्र गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस दिला होता. पाहूया या चेंडूवरती काय घडते. 2 क्षेत्ररक्षक जपावत आहेत. आता मात्र कुठेतरी कलेक्शन
चांगलं पाहायला मिळालं आहे. चेंडूला स्टॉप केलेला आहे जीवाच्या अकांताने आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 17 या अंकावरती 10 फलक जाऊन पोहोचले गेला आहे. 49 धावांचं लक्ष असताना इथं मात्र खराब चेंडूची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती नो बॉल, त्यानंतर मात्र फ्री हिटवरती षटकार, अशा रीतीने धावा बनत गेल्या. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस दिलेला आहे. इथं मात्र चांगला स्टॉप केलेला आहे. एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाहीये. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पहिला षटक चालू आहे. 12.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या, परंतु अधिक धावा जमा झालेल्या आहेत. यावेळेस स्लोअरचा मारा बिग हिट केला गेला आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतोय चौकार. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावार. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावार. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. यस, जशाच तसं उत्तर पाहायला मिळते. दया भंडारे यांनी 22 धावा दिल्या होत्या, त्याचं प्रत्युत्तर देत असताना तुम्ही 22 घेऊ शकता, तसेच आम्हीही 22 घेऊ शकतो. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कंप्लीट केल्या गेल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या सर्वच्या त्यातील आपण पाहिलं तर एक चौकार योगेश यांच्या नावे आहे आणि 2 चौकार आणि 1 षटकार राजन डी याच्या नावे आहे. असं कॅल्क्युलेशन करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र आपण जर पाहिलं तर 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. अठरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आता मात्र 9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. ज्यावेळेस खेळाला सुरुवात झाली त्यावेळेस 12.25ची सरासरी हवी होती आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. चारे बाजूला फटकेबाजी खेळत असताना चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली योगेश आणि राजन यांच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने 22 धावा जमा केले गेले आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 3 गोलंदाज असे आहेत की त्यांनी 22 धावा खर्च केले गेले आहेत. हा 4था गोलंदाज आपण ठरला पाहायला मिळते. प्रमोद भोईर असेल देवरुंग संघावरून शरद, चामिंद्रा संघावरून गुरु. या वेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज होतोय बाद. निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले ना तर एक आगली वेगळी कॅच पाहायला मिळाली. मला तर वाटतं मी पहिली वेळ अशी कॅच बघितलेली आहे की नॉस्ट्राइक एंडला स्पर्श करून गोलंदाजाने कॅच पकडली गेली. आणि तिथं मात्र राजन यांची मिसअंडरस्टँडिंग झाले असावी. शैलेश येतोय गोलंदाजी मार्क, फलंदाजी मार्क वरती गोलंदाजी हेमंत सरसावते गोलंदाजी मार्क वरती. पाहू पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. काय घडते पाहूया. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर सूर्य किरण डोल्यावरती आले असतील कारणास्तव आपण पाहिलं तर चेंडूला मित्रपणे चांगल्या प्रकारे स्टॉप केला गेला आहे. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केले गेलेत. डगआउट मधून आवाज दिला जातोय ताकद लावना.
निश्चितच आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये जी रिक्षा आहे कोणाची थोडीशी बाजूला करायची आहे. यावेळेस उडवलाय, पुन्हा एकदा कमजोर फटका पाहायला मिळतोय. यावेळेस खेळ क्रिकेटचा परंतु रिझन मात्र फुटबॉलचा पाहायला मिळतोय. राम यांच्या माध्यमातून काय स्टॉप केलं गेलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले फील्ड पाहायला मिळते. म्हणून तर आपण पाहतोय की नेहमी इंटरनॅशनल खेळ चालू करत असताना दोन्ही फुटबॉलचा खेळ का खेळत होता. आज ती गोष्ट ध्यानात येते की चेंडू जर अडवायचा असेल तर हा एक प्रयोग चांगला आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. हे बंद 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. 26 अंकावरती धावफलक पुढे सरकते. यावेळेला पाहतोय आपण चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जर हेमंत यांनी जर विकेट प्रस्थापित केलं तर माझे सरपंच सन्मान्य विनोदजी तारे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खास करून हेमंत यांच्यावरती असलेलं प्रेम. रिक्षा आपण ती काढायची बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जी रिक्षा आहे टेम्पोच्या बाजूला ती कुणाची असेल तर प्लीज आपण थोडीशी साईडला करायची आहे, कारण त्याचा जो काचचा रिफ्लेक्शन येतोय तो खेळाडूंवरती पडतोय. तर प्लीज सहकार्य करत ती जी रिक्षा कोणाची असेल चादर बिदर टाका त्याच्यावरती. पलटी करून ठेवा. यस, हेमंत यांचं गोल्डन चान्स आहे काही रक्कम कमवण्याची. या व्यासपीठावर विराजमान माझे सरपंच सन्मान्य विनोदजी तारे साहेबांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया महत्वपूर्वक विकेट आहे, प्रस्थापित करेल का. यावेळेस प्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु वेगावरती नियंत्रण नाही. उजवी एसटी सोडून जातोय आणि वाईटचा इशारा केला जातोय. एक अवंतर धावेचा भरणा. धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती 28 अंकावरती 28 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 2 मिनिट सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी शुभ आगमन होते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते सन्मान्य नेतेजी पाटील साहेब यांचा शुभ आगमन पुन्हा एकदा होते. या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर विजय स्पोर्ट खांडपे संघाचे आपण पाहू शकता कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य उमेशजी पाटील साहेब यांचंही त्यांच्या समेत आगमन होत आहे. आपलं या पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. डीजे पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस फ्लिक केलेला आहे. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडूची फिकी केली जाईल. अवसर आहे, वेळ आहे. आपण पाहिलं तर 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने 30 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवला जाईल का आणि सन्माननीय माझे सरपंच विनोदजी तारे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक पटकावेल का हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस उडाला होता परंतु आपण पाहतोय आवाक्या बाहेर. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षक झेपावत आहेत आणि त्यांच्याही आवाक्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. खांडपे या गावात.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत, त्या म्हणजे आपण पाहतोय 34. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. आपण पाहू शकता ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे प्रणेते सर्व वन मॅन शो नितेश दादा पाटील साहेब त्यांच्या समेत आपण पाहिलं तर विजय स्पोर्ट 40+ खांडपे संघाचे अध्यक्ष मान्य श्री उमेशजी पाटील साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये या मंचावरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत माझे सरपंच विनोदजी तरे साहेब आणि चालू असलेला सामना पाहतोय अप्रतिम पाहायला मिळते. 49 टार्गेट असताना कुठल्या प्रकारचा दबाव प्रेशर घेतला नाही आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या 22 त्या कुठेतरी कारगर आणि चांगल्या ठरल्या गेल्या. त्या कारणास्तव आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते काल्हेर संघ. धावसंख्या आपण पाहतोय 1/34 धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि आता मात्र 2 षटकांमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. राम येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. पाहूया काय घडते काय बिघडते. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय अतिशय ताकदवर फटका चेंडू सीमा पार षटकार. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. यस आपण जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो आक्रमण केला जातो हल्ला चढवला जातोय. राम यांच्या गोलंदाजीवरती षटकार वसूल केला जातोय. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून एक चांगला फटका खेचलेला आहे ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. फेकी चांगली झालेली आहे. एकच धाव 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळते. अजून 8 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिद्द चिकाटी संघर्ष आणि एक मेहनतीने या मॅच वरती विजय प्रस्थापित करत असताना पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय अतिशय फोर्सिंग ताकदवार शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून 1 बाउन्स सी मार्शे बाहेर येतोय चौकार. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. अतिशय वेगवान फटका खेळला गेला होता. आपण पाहिलं तर शेवटच्या अंदाजामध्ये आपण पाहिलं स्लाइस केलं चेंडू मात्र सीमा पार चौकार झाला. आता 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी कमकुवत पाहायला मिळाली. यावेळेस उडवलाय. इथं मात्र काय घडतंय पाहूया. मैदानच्या आतमध्ये चेंडू थांबलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानलं जाते. अधिक उंची गाठली गेली होती. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल का परंतु अधिक उंची लांबी कमी परिणामस्वरूप चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला गेला. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 47 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. इथं मात्र अतिशय तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूंचे पहिल्या चेंडूपासून हाताळणी जर झाली असते त्याचा परिणाम काही वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुळीच जागा नाहीये. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर अतिशय मजबूत स्थितीमध्ये विजयाच्या जवळ समीप निकट पाहायला मिळतंय बंदरावरती काल्हेर. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस पाहू शकता आपण ऑन साइडला खेळून काढलेला एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का नाही. धावसंख्या लेवल झालेली आहे बरोबरी झालेली आहे. 49 धावा धावफलकावरती जमा होतील. 48 झालेले आहेत. एका धावेची गरज. अजूनही षटक समाप्त होते. यस तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 48 धावा. एका धावेची गरज आहे. सहा चेंडू एका धावेची गरज आहे. श्याम येते गोलंदाजी मार्क वरती.
पाहूया अतिशय चांगल्या पद्धतीने विजय संपादन करताना पाहायला मिळतंय बंदरामध्ये काल्हेर. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू सीमा पार होते आणि विनिंग फटका. बंदरामध्ये काल्हेर संघ अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय संपादन करतोय. खूप खूप अभिनंदन. एजी स्पोर्ट निंबोली संघाचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला. काही करता आलं नाहीये, परंतु नेक्स्ट इनिंग मध्ये अधिकतम चांगलं काम करा. तर सन्माननीय सीतारामजी गुलवी साहेब, त्याचबरोबर हेमंत रंगाभाई, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपले